संघर्षाने घडते आहे अशी सजीव मूर्ती, संघर्षाने घडते आहे अशी सजीव मूर्ती, दाही दिशांना पसरते संजीव भांबोरे साहेबांची कीर्ती, दाही दिशांना पसरते संजीव भांबोरे साहेबांची कीर्ती। सुरुवात केली समाजकार्याला अवघ्या 16व्या वर्षी, सुरुवात केली समाजकार्याला अवघ्या 16व्या वर्षी, पत्रकारितेला झाली पहा 3 दशकांची पूर्ती, पाहुनी संजीवजी आपणास तरुणांना येते स्फूर्ती, दाही दिशांना पसरते आहे। पत्रकार तथा समाजसेवक संजीव भांबोरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबिर, फराळ वाटप, वृक्षारोपण आणि विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा भव्य सत्कार समारोह कार्यक्रम पार पडला। कहालकर दुःख निवारक दवाखाना भंडारा आणि शिवतीर्थ मानव कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था खरासीद्वारा दिनांक 9 जून 2024 रोज रविवारला दुपारी 3 वाजता पवनी तालुक्यातील शांतिवन बुद्धविहार पाथरे चिचाळ येथे प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस आणि अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबिर, फराळ वाटप, फळवाटप, वृक्षारोपण कार्यक्रम आणि विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर अक्षय कहालकर उपस्थित होते, तर प्रमुख अतिथी म्हणून चंद्रशेखर टेंभुर्णे, माजी समाज कल्याण सभापती भंडारा रोशन जांभूळकर, भंडारा जिल्हा संविधान बचाव संघर्ष समिती अध्यक्ष सदानंद धारगावे, विदर्भवादी शेतकरी संघटना अध्यक्ष उपस्थित होते। तर विशेष अतिथी म्हणून कवी मकरंद पाटील जळगाव यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते। तर सत्कार मूर्ती म्हणून प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस तथा अखिल भारतीय ध्रुवतारा सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे उपस्थित होते। यावेळी रोशन जांभूळकर, चंद्रशेखर टेंभुर्णे, सत्कार मूर्ती संजीव भांबोरे यांनी मार्गदर्शन केले। तर मकरंद पाटील जळगाव यांनी सत्कार मूर्ती पत्रकार तथा समाजसेवक संजीव भांबोरे यांच्या जीवनावर कविता सादर केली। प्रबोधनकार भावेश कोटांगले, त्याचप्रमाणे तनुजा नागदेवे यांनी संजीव भांबोरे यांच्या जीवनावर गीत सादर केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि संचालन प्राध्यापक पत्रकार शेखर बोरकर यांनी केले, तर आभार पत्रकार विलास केजरकर यांनी मानले। त्याचप्रमाणे अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेतर्फे सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला। संजीव भांबोरे हे सामाजिक राजकीय क्षेत्रात कार्यरत असून मागील 25 वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत। अनेक वर्तमानपत्रात जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत। त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून अनेकांना न्याय मिळालेला आहे। त्यांनी आजपर्यंत केलेल्या कार्याची दखल घेऊन 9 जूनला कहालकर दुःख निवारक दवाखाना भंडारामार्फत भव्य आरोग्य शिबिर, फराळ वाटप आणि विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अनेक कार्यकर्त्यांचा सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन दिनांक 9 जून 2024 रोजी सन्मानित करण्यात आले। यात प्रामुख्याने कवी मकरंद पाटील, समाजभूषण जळगाव, चंद्रशेखर टेंभुर्णे, माजी समाज कल्याण सभापती सामाजिक सेवा नाशिक चौरे, प्रबोधनकार तथा कवी रोशन जांभूळकर सामाजिक क्षेत्र, पत्रकार DG रंगारी, अंधश्रद्धा निर्मूलन शीतल अतुल नागदेवे कलाक्षेत्र, प्राध्यापक शेखर बोरकर पत्रकारिता सेवा, पंकज वानखेडे सामाजिक क्षेत्र, इंजिनियर रूपचंद रामटेके सामाजिक क्षेत्र, श्रीकृष्ण देशप्रतार पत्रकारिता सेवा, कुलदीप गंधे सामाजिक क्षेत्र, पंकज रहांगडले पत्रकारिता सेवा, तुळशीराम गेडाम धम्म चळवळ, अचल मेश्राम फुले शाहू आंबेडकर चळवळ, डॉक्टर अक्षय कहालकर सामाजिक वैद्यकीय सेवा, सदानंद धारगावे सामाजिक कार्य, चंद्रशेखर खोब्रागडे सामाजिक कार्य, आशिष चेडगे पत्रकारिता सेवा, प्रबोधनकार भावेश कोटांगले कलाक्षेत्र, डॉक्टर भैयालाल मेश्राम सामाजिक सेवा, पत्रकार विलास केजरकर समाजसेवा, प्राध्यापक प्रेमानंद हटवार पत्रकारिता सेवा, धम्मरक्षित जीवनबोधी बौद्ध मेश्राम धम्म चळवळ, मीरा भट बेटी बचाव तुमसर, प्राध्यापक प्राची चटप विद्यार्थ्यांना निःशुल्क आट्यापाट्या खेळाचे प्रशिक्षण आणि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्र कर्णधार, ॲडव्होकेट वसुधा मेगरे गरीब मुलींकरिता निःशुल्क इंग्रजी वर्ग, गोविंदा कुरंजेकर पोलीस पाटील सावली सामाजिक सेवा, भाऊराव पंचवटे शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार उघड, भाऊ कातोरे पिपरी पुनर्वसन समाजसेवा जिल्हाप्रेमी, भंते विनयबोधी महाथेरो धम्म चळवळ, प्रीतम राजाभोज 90 वेळा रक्तदान करून अनेकांचे जीव वाचविण्याची धडपड, निमाताई रंगारी
रमाई साहेब पुस्तक भेट, तनुजा नागदेवे कलाक्षेत्र सन्मानपत्र आणि रमाई पुस्तक भेट पुष्पगुच्छ देऊन विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. कहालकर दुःख निवारक दवाखाना भंडारा सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर जिल्ह्यात म्हणून ओळख आहे. अनेक ठिकाणी मोफत वैद्यकीय आरोग्य शिबिर आयोजित करून गोरगरीब रुग्णांची सेवा करण्यात येते. यात एकूण 55 रुग्णांनी मोफत आरोग्य सेवेचा लाभ घेतला. खाली हात आया है खाली हात जाएगा या दृष्टिकोनातून जिल्हाभर कार्य चालू आहे. तसेच पर्यावरण संवर्धन आणि रक्षणासाठी दवाखान्यामार्फत पुढाकार घेण्यात येत आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता कहालकर दुःख निवारक दवाखाना भंडाराचे डॉक्टर अक्षय कहालकर, शिवतीर्थ मानव कल्याणकारी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रेषिताताई कहालकर, सचिव मीराताई कहालकर, पंकज कहालकर, शीतल चामट यांनी सहकार्य केले. यावेळी सर्व उपस्थितांकरिता अल्पाहाराची व्यवस्था करण्यात आली होती. नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो. आणि जसं म्हणतात की म्हणजे वाढदिवस कुठे साजरा होतो आहे त्या अनुषंगाने सगळ्या कार्यक्रमाची रूपरेषा आहे. म्हणजे विहारामध्ये आपण बौद्ध विहारामध्ये आपण हा वाढदिवस साजरा करत आहोत. तर जसं गौतम बुद्धांचं म्हणणंच होतं की मानवतेची सेवा किंवा जीवन हे माणसाला सोयीस्कररित्या जगता आलं पाहिजे, यासाठी संपूर्ण जे काही गौतम बुद्धांची वचनं आहेत, गौतम बुद्धांचा मार्ग आहे आपल्या जीवनात जगण्याचा, त्यालाच अनुसरून भांबोरे साहेबांचं सुद्धा काम चालू आहे असं मला वाटतं. कारण पहा की एक छोटंसं फूल असतं की जे जन्माला येतं, जन्माला आल्यानंतर त्या झाडावरती टिकण्यासाठी त्याला वाऱ्यासोबत संघर्ष करावा लागतो. तरी सुद्धा त्या वाऱ्याशी संघर्ष करताना स्वतःचा सुगंध त्या वाऱ्याला ते देत असतं आणि ते सुगंध सर्वत्र पसरत असतो. शेवटी 2-3 दिवसाचं आपलं आयुष्य एक एक पाकळी फुलवून, या निसर्गाचं सौंदर्य फुलवून ते स्वतःचं आयुष्य संपवतं, या जमिनीवरती पडतं. 1-2 दिवसामध्ये त्याचं पूर्णपणे जीर्ण होऊन खतरूपी त्याच झाडाला, याच मातीला ते पूर्णपणे मिळत असतं. माणसाचं जीवन सुद्धा त्याच पद्धतीचं असलं पाहिजे की आपण जन्माला आल्यानंतर, माणूस रूपी जन्मात आल्यानंतर माणसाच्या उपयोगी कशा प्रकारे पडू, असंच काही कार्य भांबोरे साहेबांचं चालू आहे असं मला वाटतं. कारण मागच्या 5-6 महिन्यापासून त्यांच्या बातम्या वाचतो, त्यांचं कार्य पाहतो. अनेक 2-3 ठिकाणी कार्यक्रमामध्ये मार्गदर्शक म्हणून, उद्घाटक म्हणून ते आले होते. त्यावरून त्यांच्या कार्याचा सगळा व्याप लक्षात आला होता. म्हणून मला असं एक कवितेच्या माध्यमातून मी त्यांच्याबद्दल सांगू इच्छितो. संघर्षाने घडते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा आपल्या सगळ्यांना सांगितलेलं आहे की संघर्ष केला पाहिजे आणि तसंच काही काम सरांचं चालू आहे असं मला वाटतं. संघर्षाने घडते आहे अशी सजीव मूर्ती, संघर्षाने घडते आहे अशी सजीव मूर्ती, दाही दिशांना पसरते संजीव भांबोरे साहेबांची कीर्ती, दाही दिशांना पसरते संजीव भांबोरे साहेबांची कीर्ती. सुरुवात केली समाजकार्याला अवघ्या 16व्या वर्षी, सुरुवात केली समाजकार्याला अवघ्या 16व्या वर्षी, पत्रकारितेला झाली पहा 3 दशकांची पूर्ती, पाहुनी संजीवजी आपणास तरुणांना येते स्फूर्ती, दाही दिशांना पसरते आहे संजीव भांबोरे साहेबांची कीर्ती. तुमच्या कर्तृत्वाची छाप पडते अनेक पदावरती, गोडी जिभेवर मकरंदाची सहवासाने मने जिंकती. माणूस असा आहे, 1 तासाभरासाठी माझी त्यांची ओळख झाली होती आणि मागच्या 6 महिन्यापासून आमचं सारखं बोलणं चालू असतं कुठल्या ना कुठल्या विषयावरती. म्हणून म्हणतो की सहवासाने मने जिंकती. राज्यभरात झाले बहुसन्मान किती करावी गिनती, दाही दिशांना पसरते संजीवजी भांबोरे साहेबांची कीर्ती. धार लेखणीला तलवारीची. अनेक पत्रकार असतात, वेगवेगळ्या प्रकारे लिहित असतात, पण नेमकं समाजातल्या अत्याचाराविरुद्ध, समाजात जे काही बदल घडत आहेत तर त्याला कुठेतरी सत्याची एक चाड असली पाहिजे. ती चाड यांच्या लेखणीला आहे. म्हणून धार लेखणीला तलवारीची, अन्यायाला वाचा फोडती, माणुसकीच्या रक्षणास संजीवजी परंपरेच्या बंधनाला तोडती, चमचे गिरियन लाचारीला. पत्रकार म्हणल्यानंतर सगळ्यात एक चांगला गुण असावा लागतो, ते म्हणजे चमचेगिरी पाहिजे. पण यांच्या पत्रकारितेमध्ये तेही दिसून येत नाही. चमचे गिरियन लाचारीला कधीच ना जुमानती, दाही दिशांना पसरते संजीवजी भांबोरे साहेबांची कीर्ती. गल्ली असो की दिल्ली सत्यासाठी आंदोलन उभारती, गल्ली असो की दिल्ली सत्यासाठी आंदोलन उभारती, निस्वार्थ स्पष्ट तत्परतेची तोफ अशी गरजती, जातीपातीच्या पाडण्या भिंती.
आजकाल जे काही चालू आहे, आता टेंभुर्णे साहेबांचंही मध्ये डिस्कशन चालू होतं. शेवटी आंबेडकरवादी विचार म्हणजे काय की माणसाला माणूस म्हणून जगता आलं पाहिजे, यासाठी सगळं संविधान आपल्या बाबासाहेबांनी सगळ्यांसाठी लिहिलेलं आहे. आणि त्याच पद्धतीनं जर आणि हे जर करायचं असेल तर कुठेतरी विद्रोह झाला पाहिजे. आणि मला वाटतं हे सगळेजण, यांचा जो मंच आहे, हे सगळेजण ते काम खूप चांगल्या प्रकारे करतायत असं मला सकाळी आल्यापासनं कोणाच्या बोलण्यातनं विचारातनं ते जाणवत आहे. जातीपातीच्या पाडण्या भिंती विद्रोहाची मशाल यांच्या हाती, दाही दिशांना पसरते संजीवजी भांबोरे साहेबांची कीर्ती. छत्रपती शिवाजींना मुजरा, फुले शाहू आंबेडकरांना वंदती, विचारात काशीरामजी, साहित्य अण्णा भाऊंचे वाचती. निर्भीड करती अपंग अबलांना, अन्याय अत्याचार जनते समोर मांडती. दाही दिशांना पसरते आहे संजीवजी भांबोरे साहेबांची कीर्ती. संघर्षाने घडते आहे अशी सजीव मूर्ती, दाही दिशांना पसरते आहे संजीवजी भांबोरे साहेबांची कीर्ती. धन्यवाद. सर्वांना जय भीम. आज माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधून या ठिकाणी आज भंडारा जिल्हा संविधान संघर्ष समितीचे भंडारा जिल्हा अध्यक्ष संजय जांभूळकर प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थित आहेत. माजी समाज कल्याण सभापती डॉक्टर अक्षयजी काळकर, सदानंदजी धारगावे, शेतकरी संघटन चालवतात. आणि विशेषतः म्हणजे विशेष अतिथी म्हणून माझ्या वाढदिवसानिमित्त जे 500 किलोमीटर वरून आले, त्यांची माझी फक्त 6 महिन्यापर्यंत एका कवी संमेलनात मी आपल्या भेट झाली. फक्त ते औचित्य होतं. आणि तेथूनच 6 महिन्यात त्यांनी माझ्यावर एक कविताही लिहिली, पेपरलाही आले, लेखही लिहिलं, पेपरला आलं. आणि त्यांनी स्वतः ती कविता या ठिकाणी सादरी केली. ते सांगा तुम्ही, एवढं मोठं काम कोणी करू शकत नाही. कारण मी 25 वर्षापासून या भंडारा जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांच्या संपर्कात आहो. फक्त बोलापुरते, बोलाची बात ना बोलाची कडी. तू कोटचा नाही, मी कोटचा, येतवर तर मर्यादित. म्हणजे खाऊ पडते. म्हणजे त्याला दुसऱ्याला चांगला पाहू शकत नाही. दुसऱ्याला आपण पाहू चांगला शकत नाही तर आपण सुद्धा पाहायचं ना. समजलं का? तेव्हा माणसानं दुसऱ्याला चांगलं पाहिलं पाहिजे. दुसऱ्याला जो चांगलं पाहिजे त्याचाच भला होते. आपण नजरेनं तिच्याला दुसऱ्याला पाहिला का पाहिजे. हा तसा करते, हा एवढा मोठा कार्यक्रम कुठे, एवढे मोठे कुठून आणलं रे, एवढे दोरे कुठे, याची खुर्ची हातानं बॅनर कुठून बनवलं. हा चर्चाच कसं करता पाहिजे. तुम्हाला दिसतं ना बाबा, माझे प्रेमळ लोक आहेत, प्रेमातून लोक होते, लोकवर्गातून लोक करतात. तुम्ही त्यांना प्रेम द्या, आपलंसं करा. आम्ही येथे पत्रकारिता क्षेत्रात काम करतो इतक्या वर्षापासून. तर आमचे कोणी लोक असतील ते 5 2 असतील, ते आपल्याला मदत करणारे आहेत ना. म्हणून तुम्ही चांगलं करा दुसऱ्याचं, दुसरे चांगलं तुमच्याकडे करतील. पण तीरच्या नजरेनं बघलं तर आपलंच नुकसान होते. म्हणून असं करा नका. तुम्ही हा माझ्यावर एवढं मोठं प्रेम दाखवलं, माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही आला, एवढंच तुम्हाला आजच्या वाढदिवसानिमित्त मी माझ्याकडून शुभेच्छा देतो. आणि माझे लांबलेले 2 शब्द इथेच समाप्त करा. संजीव भावा, अहो माझ्या लाडाच्या संजीव भावा, जन्मदिनाच्या शुभेच्छा तुला. माझ्या लाडाच्या संजीव भावा, या जन्मदिनाच्या शुभेच्छा तुम्हा. उदंड आयुष्य लाभो या क्षणी, उदंड आयुष्य लागो या क्षणी. हीच तथागता माझी वंदना, उदंड आयुष्य लाभो या क्षणी. हीच तथागता माझी वंदना. आणि नेहमी आपण समाजकार्यात देवा दिसता आम्हाला, म्हणून समाजकार्याची जाणीव एक लाईन लिहिलेली. समाजकार्याची जाणीव ठेवून करा समाजाचं परिवर्तन. समाजकार्याची कास धरून करा समाजाचं परिवर्तन. न्याय हक्कासाठी सामोरी येऊन अन्यायाच्या विरोधात लढून आरोग्य सुदृढ राहो तुमचे, आरोग्य सुदृढ राहो तुमचे. हीच तथागता माझी प्रार्थना, आरोग्य सुदृढ राहो तुमचे. हीच तथागता माझी प्रार्थना. आणि आपण पत्रकार आहात,
सर्व समस्या लिहितात, म्हणून आपल्या बाबतीत लिहितो काय, सर्व विषयावर मांडणी करून प्रबोधनाची कास धरून, सर्व विषयाची मांडणी करून प्रबोधनाची कास धरून, जागविले बहुजनाला तुम्ही हाती पेनाची धार करून, उदंड आयुष्य लाभोया क्षणी, हीच तथागथा माझी प्रार्थना, माझ्या लाडाच्या संजीव भावा, जन्मदिनाच्या शुभेच्छा तुला. आरोग्य तपासणी शिबिर आणि विविधांगी कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केला आहे. तर एक सामाजिक बांधिलकी म्हणून, नुसता पैसाच म्हणून नव्हे, तर कहालकर साहेबांनी हा एक उपक्रम सुचविला आणि आपण ग्रामीण भागातील लोकांची तपासणी फ्रीमध्ये करून घ्यायचं म्हणून एक उपक्रम या वाढदिवसाचं औचित्य साधून अशा पवित्र स्थळी ग्रामीण भागातील लोकांना काही आरोग्याची सेवा देता येईल या उद्देशानं म्हणून आपण आरोग्य तपासणी शिबिर, फळवाटप कार्यक्रम आणि आता नुकताच आपण पर्यावरण दिन साजरा केला, तेव्हा शासनाचे असं धोरण आहे की प्रत्येकाने एक झाड तरी किमान लावलं पाहिजे. तर आपण तेव्हाच येणाऱ्या म्हणजे जो धोका आहे तो धोका टाळण्यासाठी म्हणून पर्यावरण सुरक्षेच्या दृष्टीनं वृक्षारोपणाचा संदेश देणारा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे. आणि त्यानंतर आपण एक वाढदिवसाचा कार्यक्रम इथं घेऊ, जो आपल्यापैकीच कोणी जर असतील त्यांचा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करणार आहोत. त्यानंतर आपण आपल्या या आरोग्य तपासणी शिबिराला प्रारंभ या ठिकाणी करणार आहोत. असा विविधांगी रूपी कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे. आणि हा स्तुत्य कार्यक्रमाच्या प्रसंगी विविध सामाजिक क्षेत्रामध्ये जे कार्यरत लोक असतात की त्यांना कधी व्यासपीठ मिळत नाही आणि मग त्यांना जर व्यासपीठ चांगलंच उपलब्ध व्हावं, चार लोकांमध्ये त्यांचं नाव जावं, कुणीतरी व्हावं म्हणावं, म्हणजे त्यांना प्रगतीचे पावलं पुढं वाटतात की बा आपल्या केलेल्या करणी संबंधानं लोकांची चांगली दखल होती आहे आणि म्हणून लोक त्या दृष्टीनं म्हणून पुढे पुढे जातात. म्हणून अशा लोकांचा सत्कार समारंभ सोहळा, जे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असतात, काही दिव्यांगांसाठी कामं करतात की ज्या लोकांकडे समाजातले लोक थोडे वेगळ्या दृष्टीनं पाहतात, अशा लोकांना सुद्धा आपण व्यासपीठ देऊन पुढे आणण्यासाठी म्हणून आजचा ह्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी आपण केलेलं आहे. तर असल्या प्रकारचे एक प्रास्ताविक या ठिकाणी सादर करतो आहे, म्हणजे केलेला आहे. त्यानंतर आजच्या या कार्यक्रमाला थोडंसं लाभलेले जे मकरंद पाटील साहेब आहेत जळगावचे, ते आजच्या या प्रसंगी दोन शब्द सांगून आमच्या प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य सरचिटणीस संजय भांबोरे साहेब यांच्या जीवनावर त्यांनी एक पोळा सुद्धा तयार केलेला आहे, काव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी ते प्रस्तुत करणार आहेत. तेव्हा मी या ठिकाणी आमंत्रित करतो आहे मकरंद पाटील साहेब यांना. हा अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संस्थेचे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या जन्मदिवसानिमित्ताने या ठिकाणी आपण सर्व एकत्रित जमलेलो आहोत आणि त्यांचा सामाजिक कार्याचा होता, त्यांचं जनतेवरचं प्रेम आणि स्पष्टपणे लिहिण्याचं काम, जे बाबासाहेब म्हणतात की जे चौथा स्तंभ ज्याला पत्रकारिता म्हणतात, आणि त्या माध्यमातून आम्ही साहेबांना पाहत आहोत. रोज वेगवेगळ्या समस्या घेऊन जनतेचे ज्वलंत प्रश्न मांडण्याचं काम आदरणीय भांबोरे साहेब करतात, हे आम्ही पाहिलेलं आहे. मी पण बऱ्याच न्यूज सरांना पाठवतो आणि आपुलकीने आपला माणूस, आपल्या माणसाच्या समस्या ह्या काय जनतेपर्यंत पोहोचतील कशा, यांचं मांडण्याचं काम ते नेहमी करत असतात. कार्यक्रमाला सर मी येणार नव्हतोच, माझे बाबा 3 दिवस झाले नागपूरला भरती आहे, ICU मध्ये आहे, पण सरांचा प्रेम म्हणा, मी मोठा भाऊ मनोज भाऊ आता हॉस्पिटलला आहे, माझे मोठे भाऊ आहे, दोन्ही भाऊ त्या ठिकाणी आहेत. बीजी सरांना मगाशीच फोन केला होता मी की माझा जमणार नाही, पण सरांचा प्रेम एकीकडे एवढ्या आपुलकीने जो माणूस आदर करतो एका कलावंतांचा म्हणा, त्या कार्यक्रमाला आपण गेलो पाहिजे, हा एक उदात्त हेतू मनी बाळगून या ठिकाणी उपस्थित झालोय. सर्वांसाठी आता आल्याबरोबरच त्या एक कडवा लिहिलेला आहे. सहसा मोठ्या भावांना आम्ही भाऊ किंवा भावा म्हणतात, आता सहसा
माझ्या भीमाच्या नावाचं हो, माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविला रमान, कुंकू लाविला रमान, कुंकू लाविला रमान, कुंकू लाविला रमान, कुंकू लाविला रमान. अशी मधुर मंजुळवाणी ऐका रमाईची कहाणी, ऐका रमाईची कहाणी. अशी मधुर मंजुळवाणी आमच्या भांबोरे सरांची. ताईचं नाव काय? लताताई चालली प्रेमाने हो, लताताई चालली प्रेमाने कुंकू लाविला रमाने, कुंकू लाविला रमान, कुंकू लाविला रमान. अगं तू अनुकरण करू नको त्या ऐश्वर्या माधुरीचं, अगं तू अनुकरण करू नको त्या ऐश्वर्या माधुरीचं, कारण त्याचा ना तुझा मान होईल खुजा. अगं तू अनुकरण कर त्या रमाई मातेचं, तर तुझी होईल घरोघरी पूजा. आमच्या या कार्यक्रमाला माझे मित्र भावेश कुटांगले वेळ का होईना वेळात वेळ काढून उपस्थित झाले, त्याबद्दल मी त्यांच्या कुटांगले सर स्वागत करत आहे. हो ये आए बार बार दिन ये जाए, हजारों सा ये मेरे लिए तू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. Have a long life to you. Have a long life to you. Have a long life to you. यानंतर